हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी रोज अशी एक नवीन काही ना काही रेसिपी घेऊनच येतच आहे ती. तर मी आजही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आत्ता स्टार्ट झालेले आहे रोजे आपले. म्हणजे रमजान महिन्याचे जी रोजे आहे ते सुरू झालेले आहेत. ते तर पहिला दिवस आहे रोजेचा. त्यासाठी मी इथं म्हणजे जे रोजदार आहेत त्यांच्यासाठी मी काहीतरी बनवणार आहे. जे रोजदार आहेत त्यांच्यासाठी मला इथं बनवायचा आहे वडापाव. तर तुम्ही पाहत असाल तिथं 1 ते 1.5 किलो मी बटाटे घेतलेले आहे आणि आपल्या कुकरमध्ये ठेवून त्याला मी बॉईल करून घेतलेले आहे. आणि इथं मी घेतलेले आहे काही लसूण, हिरवी मिरची म्हणजे बटाट्याची क्वांटिटी जरा जास्त आहे तर मग त्यासाठी आपल्याला हिरवी मिरची आणि ते लसूण जे आहे ते भरपूर लागणार आहे. त्याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आणि मिक्सरमध्ये तर बारीक झालेला आहे आणि इथे मी घेतलेली आहे कढई. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. म्हणजे जवळपास अर्धी वाटी तेल आहे. आपली जी बटाट्याची क्वांटिटी आहे ती भरपूर आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं तेल थोडंसं भरपूर टाकलेलं आहे. जी चटणी आहे ती आपल्या चटणीच म्हणजे मेन असते आणि ती चटणी जर छान बनवली तर वडा आपला खूप छान बनतो. इथे तुम्ही पाहत असाल की गॅसचा फ्लेम चालू केलेला आहे. तेल आपलं तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं जवळपास 2 ते 2.5 चमचे मी जिरा घेतलेला आहे. जिरा जे आहे आपला एकदम लाल कडकडत होईपर्यंत आपल्याला त्याला मध्ये तळून म्हणजे परतून घ्यायचं आहे. इथे मी टाकलेलं आहे जे कढीपत्ता आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहत असाल की तेल पण कशा प्रकारे आपल्याला तापलेलं आहे. इथे मी घेतलेले आहेत हिरवी मिरची जी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. जवळपास मला वडे बनवायचे आहे 20 ते 25 वडे आणि त्यासाठी तर तुम्ही पाहतच असाल की हिरवी मिरची जी आहे, लसूण वगैरे आहे तर भरपूर प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. तर जी आपली हिरवी मिरची, लसूण जी आहे आपल्या तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायची आहे. जोपर्यंत साईडनी गोल्डन आणि ब्राऊन होत नाही तोपर्यंत आणि ठसका उठायला लागला की म्हणायचं आपली हिरवी मिरची तळून झालेली आहे आणि तुम्ही तर पाहतच असाल की मी पूर्ण एकसारखी मिक्स करून घेत आहे. आणि जी हिरवी मिरची आहे ते आपले परतून होतच आहेत तोपर्यंत इथे मी घेतलेले आहे 2 ते 2.5 चमचे हळद आणि मी म्हणजे क्वांटिटी जास्त असल्याने थोडीशी आपली हळद पण जास्त होणार आहे. तर 2 ते 2.5 चमचे हळद घेतलेली आहे आणि ती पण आपल्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि आपली हिरवी मिरची जी आहे ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तळून आणि नंतर मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहे बटाटे जे आम्ही मॅश करून घेतलेले आहे आणि नंतर म्हणजे एकदम बारीक करायचे नाही आपल्याला थोडं असे तुकडे ठेवायचे आहेत आणि तशाच प्रकारे ठेवलेले आहे. आणि तुम्ही पाहत असाल की बटाटे पण खूप आहे आणि ज्या हिशोबाने मी घेतलेले आहेत ते भरपूर झालेले आहे. आणि ते गॅसचा फ्लेम कमी करून एकदम व्यवस्थित आपल्याला जी आपल्या हिरवी मिरची कन्व्हर्ट करायचं आहे, एकदम व्यवस्थित आपल्याला हळू वर हाताने एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी पण एकदम व्यवस्थित त्याला मिक्स करून घेत आहे आणि तुमचा उपास कसा म्हणजे तुमचा रोजा जर कसा गेला ते पण मला कमेंटमध्ये सांगू शकता. इथं मी उपवास ठेवला होता तर त्याच्या म्हणजे खूप भरपूर अशी कामं होती. दिवसभर पण खूप कामं होतात. संध्याकाळचं पण ऐन टाईमला इतकं गडबड झाली मला तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि व्हिडिओ मला शेवटचं जे आहे ना, ते जमलाच नाही एवढा काढायला. आणि नंतर मग जेवढा जमला ते तुमच्याशी तेवढा शेअर केलेला आहे. तुम्ही म्हणत असाल की ही रेसिपी अर्धी दाखवलेली आहे, अर्धी नाही. ती मग फक्त असं गडबडीचा मला टायमिंगचा म्हणजे इथं कसं असतं उपवास सोडायच्या टायमिंगला टायमिंग असतो, तर त्या टायमिंगला थोडंसं माझं चूक झाली होती. मागं-पुढं थोडंसं झालं होतं. आणि तरीही गडबडीत मी तेवढे वडे बनवले आणि तेवढे वडे रोजदारांना मी म्हणजे पाठवून दिले मस्जिदमध्ये आणि नंतर मी काही शेजाऱ्यांना पण दिले आणि नंतर मग घरी पण ठेवले होते. आणि इथं मी चवीपुरतं मीठ ॲड करून नंतर मी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून आपली जी चटणी आहे तो 5 मिनिटं तरी मी अशीच ठेवणार आहे आणि जोपर्यंत आपली चटणी जी एकसारखं गोळा तयार होत नाही तोपर्यंत ठेवणार आहे. तुम्ही म्हणत असाल की ही चटणी झालेली आहे, पण नाही थोडीशी चटणीला वेळ लागतो. जर चटणी जर छान झाली तर वडे खूप छान होतात. तुम्ही पाहत असाल की कशाप्रकारे मी एकदम हळूवार हाताने मिक्स करते. कारण आपली जी बटाट्याची क्वांटिटी होती ती भरपूर होती. त्याच्यामुळे कढईच्या बाहेर म्हणजे बाहेर नाही जायसाठी मी थोडं-थोडं त्याला हे करत होते. आणि तुम्ही पाहत असाल की ऑलमोस्ट आपली चटणी जी आहे ती पण एकदम रेडी झालेली आहे.
आणि तुम्ही पाहत असाल की ऑलमोस्ट आपली चटणी पण बनवून झालेली आहे. बरेच असे जेवढे पटपट जमले तेवढे मी वडे पण बनवून घेतलेले आहे. थोडासा टाईम माझा चुकलेला आहे त्याच्यामुळे मी पटपट हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझा जी रोजा आहे ती खूप चांगल्या प्रकारे गेलेला आहे. आणि तुम्ही पाहत असाल की मी जी शेवटचे व्हिडिओ आहे खूप स्पीडने बनवलेले आहे आणि जेवढे जमतील तेवढे मी तुमच्याशी शेअर केलेले आहे. तुम्ही तर पाहत असाल की मी पाव वगैरे सगळे रेडी करून ठेवलं होतं आणि ते नंतर मी पटापट वडे तळून मस्जिदमध्ये देऊन टाकले. आणि इथं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही मला सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.